नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील ग्रामपालिकेत घरकुलाचे गैरव्यवहाराबाबत नांदगाव पंचायत समितीला तक्रार दाखल करण्यात आली असून अद्यापपर्यंत जातेगाव ग्रामपालिकेने व नांदगाव पंचायत समितीने कारवाई केलेली नाही। यात सावळा गोंधळ होत आहे की काय असे तर्कवितर्क जातेगाव येथील नागरिकांमध्ये सुरू आहेत। जातेगाव येथील गरीब व गरजू घरकुल लाभार्थ्यांना शासकीय योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ देण्यात आलेला आहे, परंतु घरकुलाचा लाभ घेतलेले लाभार्थी हे सदर घरकुलाचे वापर स्वतःसाठी न करता दुसऱ्या लोकांना वास्तव्यासाठी देत असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। काही घरकुल लाभार्थ्यांनी घरकुल बांधकाम पूर्ण झाले आणि ते इतरांना राहण्यासाठी भाडे तत्वावर दिले आहेत, तर काही घरकुल लाभार्थ्यांनी घरकुल विकले आहेत। घरकुल झालेल्या ठिकाणीच घरकुल विकत घेतलेल्या व्यक्तींनी बिल्डिंगचे बांधकाम केले आहे, परंतु ग्रामपालिकेच्या नमुना नंबर रजिस्टर 8 मध्ये सदर घरकुल पत्राचे दाखवून कर आकारणी केली जाते। याबाबत नांदगाव पंचायत समितीला तक्रार अर्ज दाखल होऊन देखील नांदगाव पंचायत समिती बघ्याची भूमिका का घेते हाही प्रश्न उपस्थित केला जात आहे। MCN न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल, नांदगाव। हे बघा, जातेगावमध्ये ग्रामपालिकेच्या हद्दीमध्ये भरमसाठ असं अतिक्रमण झालेलं आहे। ग्रामपंचायतीची जागा आहे, त्याच्यावर लोकांनी आपले दुकानं टाकलेले। आज तुम्ही शाळेचा परिसर बघितला तर तिथं मुलांना खेळायला जागा नाही, तिथं मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट, ज्या लोकांनी शासकीय घरांचा लाभ घेतलेला आहे त्या लोक स्वतः राहत नसून त्यांनी भाडे तत्वावर काही स्टॅम्प पेपरवर खरेदी विक्री केलेली आहे। तर आज रोजी तुम्ही बघू शकता, तिथं जाऊन चौकशी करू शकता तर सदर लाभार्थी त्या घरकुलात राहत नाही। तरी याची चौकशी व्हावी यासाठी आम्ही वारंवार गट विकास अधिकारी यांना आम्ही अर्ज सादर केले होते, परंतु अद्याप त्यांचं आम्हाला काही उत्तर मिळालेलं नाही। फक्त आम्ही बघू, अतिक्रमण काढू याच पद्धतीचं, परंतु अद्यापही ते अतिक्रमण निघालेलं नाही। आज शाळेचे लहान लहान मुलं आहे, त्यांना खेळायला जागा नाही किंवा शाळेत घुसायला सुद्धा गेटच्या आवारात ते अतिक्रमण झालेले। तसेच काही लोकांनी बेकायदेशीर